अगदी 5 मिनिटात तयार होणारा असा झटकीपट असा भाजक्या मुरमुऱ्याचा चिवडा बनवलेला आहे। आज मुलांना खायचा होता, ते म्हणत होते चिवडा बनव चिवडा बनव, तर मग होत्या ह्या घरी, म्हणलं चला मग मी बनवून देते तुम्हाला 5 मिनिटात। तर पटकन अशा साधा सिंपल आणि कमी साहित्यामध्ये आणि जास्त असे पौष्टिक असा चिवडा मी घरीच बनवलेला आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत सर्वांनी पहा आणि छानशी कमेंट करा, लाईक करा आणि मेन म्हणलं तर सर्वांनी व्हिडिओला हाईप करा। हाईप करायचं सर्वजण विसरतात, हाईप मात्र जरूर करा। आणि असा हा साधा सिंपल पटकन होणारा आणि संध्याकाळच्या टायमिंगला हलक्याशा भुकेसाठी असा हे चिवडा बनवलेला आहे। तर नमस्कार, मी रुपाली लाईफस्टाईल या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर छोट्याशा व्हिडिओमध्ये तर हे पहा, कढई घेतलेली, कढईमध्ये तेल टाकलेलं, जिरे मोहरी टाकली, तडतडल्यानंतर हे लसूण टाकून घेतलेलं आहे। असा छान फ्राय झाल्यानंतर परत हे पहा, परत हलवून घेते मी। चांगला फ्राय होऊन झाल्यानंतर आता कढीपत्ता, हिरवी मिरची टाकून घेणार आहे। हे पहा, हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे। कढीपत्ता टाकायचा तर हिरवी मिरची पहिलं टाकलेली आहे मी, कारण की तळल पटकन म्हणून। आणि नंतर कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। हे पहा, खूप छान असा सकाळी नाश्त्याला किंवा हलक्या फुलक्या भुकेसाठी असा ही साधा पटकन होणारा असा चिवडा आपण मुलांसाठी बनवून देऊ शकतो। तर हे फुटाणे टाकलेले आहेत, थोडेसे फुटाणे टाकून घेतलेले आहेत, पुन्हा शेंगदाणे पण टाकून घेणार आहे। शेंगदाणे अगोदरच भाजलेले आहेत, ते टाकणार आहे मी। भाजून ठेवलेले आहेत शेंगदाणे अगोदरच मी, पूर्ण 2-3 किलो शेंगदाणे आता पावसाळ्याच्या दिवसात असे खराब होतात म्हणून भाजून ठेवलेले आहेत, तेच टाकून घेतलेले आहेत मूठभर शेंगदाणे। छान असं आता परत हे सर्व तेलामध्ये मिक्स करून घेऊ। जास्त तेल नाहीये, तेलाचा वापर जास्त नाहीये, थोडासाच आहे, थोडंच वापरलेलं आहे। आणि ही कोथिंबीर टाकते हिरवी मूठभर अशी, ते पण अशी परतून घेते। छान अशी आता परत हळद आणि मीठ टाकून घेणार आहे। हे पहा, अर्धा चमचा हळद टाकून घेते आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे। परत अजून हे हळद आणि मीठ यामध्ये फोडणीमध्ये आपल्याला परत हलवून घ्यायचं आहे। झटपट होणारी असं चिवडापासून आपण भेळ पण बनवू शकता, तर मी नंतर दाखवते। भेळच बनवलेली होती आम्ही, तर थोड्या वेळेला आहे आम्ही असे हे भाजलेले आहेत पोह्यासारख्या थोड्या टाकून मी हलवून घेते परतून। आता हे नम झालेले आहेत, कडक होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत। आणि थोड्याच टाकल्यात, अजून बाकी आहेत, ते पण टाकून घेते थोड्याशा। छान असं परतून घेते मी। हे पहा, हलक्या फुलक्या संध्याकाळच्या भुकेसाठी किंवा मुलं अभ्यास करताना खावंसं वाटते काही त्यासाठी आपण नक्की असा चिवडा बनवून ठेवू शकता, आवडीने खातील मुलं। तर परत अजून टाकून घेतलेले, ते पण हलवून घेते। आता एवढ्याच बस करणार आहे, परत नाही टाकणार, कारण की हे हळद कमी पडेल, त्याला पांढऱ्या दिसतील जास्तच म्हणून कमीच आता टाकणार नाहीये, राहिलेल्या आता ठेवून देते तशाच। हे पहा, छान अशा कुरकुरीत होईपर्यंत स्लो गॅसवर मी भाजून घेणार आहे ही लाह्या पूर्ण। एकदम क्रंची कुरकुरीत होईपर्यंतच भाजून घ्यायचं आहे, म्हणजे परतून घ्यायचं आहे आपल्यालाच। छान स्लो गॅस आहे, फास्ट नाही आहे गॅस। पहा,
घरच्या घरी असा झटकीपट 5 मिनिटात तयार होणारा असा हा चिवडा आहे. आणि नंतर फरसाण पण टाकून घेतलेलं आहे, ते स्किप झालेलं आहे दाखवायचं. हे पहा आता मुलांना देते प्लेटमध्ये काढून. आणि त्या अगोदर मी काकडी, टोमॅटो आणि लिंबू कट करून घेतलेला आहे आणि गुळाचं पाणी पण केलेलं आहे. त्यांना भेळ खायची होती तर मग मी तसंच केलेली आहे. गूळ घेतला किसून पाणी टाकून हे साईडला पाणी केलेलं आहे गुळाचं. त्या तिघांसाठी तसं बनवलेलं आहे गूळ टाकून. आणि मी मात्र सुकीच खाणार आहे. त्यांच्यासाठी ओली अशी गोड भेळ करणार आहे. तर थोडं थोडं टोमॅटो आणि थोडी थोडी काकडी टाकून घेते. झाली का नाही बाहेरच्या भेळपेक्षा आपल्या घरच्या घरी पौष्टिक अशी सिंपल अशी भेळ. तर आता लिंबू पिळून घेते मी. आंबट गोड असं लागावं म्हणून लिंबू पिळून घेते. दुसरं आंबट काही नव्हतं म्हणून लिंबूच होतं माझ्याकडं, ते लिंबूच टाकते मी. आणि गोडाचं हे गुळाचं पाणी. गूळ काळा आहे त्यामुळं काळं झालेलं आहे पाणी. गूळ पूर्ण वितळून घेतलेला आहे पाण्यात. अशी भेळ मुलांना खूप आवडते. मी नेहमी बनवते त्यांच्यासाठी. कधी मग अशा पांढऱ्या मुरमुऱ्याची पण बनवते. मुरमुऱ्याची ते पोह्यासारखे आहेत, पण साध्या मुरमुऱ्याची पण मी बनवते. मुरमुरे, फरसाण, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि आंबट आणि गोड पाणी असं बनवून चिंचचं पाणी आणि गुळाचं पाणी बनवून मी नेहमी देते. त्यांना खूप आवडते. तर मी आज अशी वेगळी केलेली आहे चिवडा बनवून. अगोदर आणि नंतरही असं लिंबू आणि गुळाचं पाणी टाकून मिक्स करून दिले. खूप छान आवडीनं खाल्ली त्यांनी. छान लागती म्हणून तिघांनी पण. मग कशी वाटली तुम्हाला साधी सिंपल अशी घरगुती भेळ, ओली आणि सुक्की भेळ? हे पहा. आवडली का? आवडली असेल तर नक्की छानशी कमेंट करा, लाईक करा, हाईप करा. भेटू आता नंतर नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बाय.